नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आणि आपण आजच्या दिवशी जे महत्त्वाचे प्रश्न चालू घडामोडीच्या संदर्भामधले असतील त्या प्रश्नांचा आपल्याला या ठिकाणी आढावा घ्यायचा आहे। ते प्रश्न परीक्षेच्या संदर्भात कोणत्या पद्धतीने गरजेचे ठरतील आणि तिथल्या त्या संदर्भात असलेली जी काय रिलेटेड माहिती आहे ती माहिती पण मी तुम्हाला देणार आहे। आणि यासाठी या प्रश्नाचं विश्लेषण करण्यासाठी मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे तुमच्या समोर आज हे प्रश्न घेऊन आलेलो आहे। यामध्ये पहिला जो काय प्रश्न आहे तो बघा मित्रांनो, 2030 मध्ये काय होणार आहे बघा, राष्ट्रकुल क्रीडा या ज्या स्पर्धा आहेत या स्पर्धांचं आयोजन करण्यात येणार आहे। मग या ज्या स्पर्धा आहेत या स्पर्धेचे यजमान पद हे जे आहे ते कोणत्या शहराला देण्यात आलेलं आहे, अशा पद्धतीचा एक प्रश्न तुम्हाला विचारला जाईल आणि त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, अहमदाबाद। आणि मला कमेंट करून सांगा की हे जे अहमदाबाद शहर आहे ते कोणत्या राज्यामध्ये आहे म्हणून। ठीक आहे, तर असं आहे, म्हणून हाही प्रश्न नोट डाऊन करून घ्या, महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि प्रामुख्याने हे कधी आहे हे एकदा फाइंड करून घ्या। ओके, आता त्यानंतर दुसरा प्रश्न बघा, भारतीय नौदल दिन हा जो आहे हा नौदल दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो, तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, 4 डिसेंबर। आणि मला कमेंट करून सांगा की एक मी तुम्हाला प्रश्न देतो विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही मला सांगा भारतीय नौदलाचे जनक कुणाला म्हटलं जातं ते एकदा कमेंट बॉक्समध्ये टाका। चला, नंतरचा प्रश्न बघा काय आहे, हेरॉन मार्क सेकंड हे जे ड्रोन आहे हे ड्रोन भारताने कोणत्या देशाकडून खरेदी करण्याची जी काय घोषणा आहे ती या ठिकाणी केलेली आहे, तर तो देश कोणता आहे मित्रांनो, त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, ड्रोन हे जे आहे हे आपण इस्रायलकडून खरेदी करणार आहोत। आणि निश्चितच हे जे ड्रोन आहे हे संरक्षणासाठी वापरलं जाणार आहे। आणि संरक्षण क्षेत्रामधलं भारताचं हे जे काय म्हणजे संबंध आहेत इस्रायल सोबत हे तसे आपले जुनेच आहेत। इस्रायलकडून वेगवेगळ्या पद्धतीची जी काय टेक्नॉलॉजी आहे ती बऱ्याच वेळेस आपण काय करतो म्हणजे वापरतो किंवा त्यांच्याबरोबर त्या पद्धतीने आपले संबंध प्रस्थापित केलेले आहेत। आता बघा, भारतीय लष्कराने अलीकडे कोणत्या सुपरसॉनिक क्षेपणास्त्राची जी काय चाचणी आहे ती यशस्वीरित्या केलेली आहे, तर त्या क्षेपणास्त्राचं नाव काय आहे मित्रांनो, तर त्या क्षेपणास्त्राचं नाव आहे ब्रह्मोस असं हे क्षेपणास्त्र आहे। ओके, आणि जे रशिया आणि भारत यांच्या संयुक्त विद्यमानाने तयार केलं जात आहे आणि हे क्षेपणास्त्र आपल्यासाठी गरजेचं आहे। ह्याचं असं यावरती दुसराही प्रश्न येईल की कोणत्या 2 देशाच्या माध्यमातून याची निर्मिती होते, तर भारत आणि रशिया। ओके, तर आता आपण थोडं पुढे जाऊयात। नंतर बघा, भारताचे पहिले वॉटर पॉझिटिव्ह एअरपोर्ट जे आहे ते कोणतं एअरपोर्ट आहे ते तुम्हाला सांगायचं आहे, तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट किंवा विमानतळ जे दिल्ली या ठिकाणी आहे। आणि हे जे एअरपोर्ट आहे याला आपण वॉटर पॉझिटिव्ह एअरपोर्ट असं का म्हटलं गेलेलं आहे माहिती आहे का, कारण त्या ठिकाणी रिसायकलिंग केलं जातं पाण्याचं आणि त्याचा जे काय स्पॉट आहे तो त्या एअरपोर्टवरती आहे। ठीक आहे, एअरपोर्टच्या संदर्भामध्ये जेवढं पाणी वापरलं जातं त्याच्या दुप्पट पाणी कसं सेव्ह करता येणार आहे या संदर्भामध्ये काम केलं जातं आहे, म्हणून हा जो प्रोजेक्ट आहे हा प्रोजेक्ट या ठिकाणी महत्त्वाचा आहे। आता पुढे बघा, सूर्यकिरण 19 म्हणाले आणि हा जो सूर्यकिरण 19 हा जो उपक्रम आहे हा कोणत्या 2 देशाच्या सेना दलामध्ये केला जाणारा एक संयुक्त सराव आहे मित्रांनो, तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, भारत आणि नेपाळ यांच्यामध्ये केला जाणार आहे। आणि यावरती या अगोदर प्रश्न विचारलेला होता, म्हणून हा जो मुद्दा आहे किंवा हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा ठरतोय, म्हणून याचा चांगला सराव करा। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, सरदार @150 युनिट मार्च ही जी पदयात्रा आहे ही पदयात्रा नुकतीच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेली, तर ही जी पदयात्रा आहे ती कोणत्या राज्यामध्ये काढण्यात आलेली, तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, गुजरात या राज्यामध्ये काढण्यात आलेली आहे। आणि गुजरात या राज्यामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा स्टॅच्यू देखील आहे ज्याला आपण स्टॅच्यू ऑफ युनिटी असं म्हणतो मित्रांनो, आणि त्याची हाईट काय आहे ते एकदा मला कमेंट करून सांगा तुम्ही। ओके, पुढे जाऊयात आपण। आता त्यानंतर बघा, जगात सर्वाधिक लोकसंख्येचं
जे काय शहर आहे ते कोणतं शहर ठरलेलं आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे मित्रांनो, जकार्ता हे शहर आहे, जी इंडोनेशियाची राजधानी आहे. आणि त्यानंतर बघा, जगातलं सर्वात जास्त लोकसंख्येचं शहर कोणतं आपण इथं लक्षात घेतलं आहे, जकार्ता. तर 2 नंबरचं कोणतं आहे तर ढाका आहे, जे बांगलादेशमध्ये बघायला मिळतं आपल्याला, बरोबर आहे. आणि 3 नंबरचं कोणतं आहे तर टोकियो नावाचं शहर आहे मित्रांनो, टोकियो नावाचं शहर आहे, इथे पण जास्त लोकसंख्या आहे. ओके, अशा पद्धतीचे हे शहर आहेत. आणि टोकियो हे जे शहर आहे हे कोणत्या देशात आहे ते मला एकदा कमेंट करून सांगा तुम्ही, ठीक आहे. कमेंट करायला सांगितल्यानंतर ते आवर्जून करा, जेणेकरून तुमच्या लक्षात राहतील ते पॉईंट. बघा, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी ही जी ट्रॉफी आहे ही ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे मित्रांनो. ओके, त्यानंतर आपण पुढचा मुद्दा बघूयात. बघा, चाणक्य संरक्षण संवाद 2025चं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. तर हे जे उद्घाटन आहे हे उद्घाटन दिल्ली या ठिकाणी झालंय. बघा, हेही लक्षात राहू द्या, कुठे उद्घाटन झालंय, दिल्ली या ठिकाणी झालंय. याचा आयोजक तुम्हाला विचारला जाईल, आयोजक कोण होते, म्हणजे चाणक्य संरक्षण जो संवाद आहे, हे जे डिस्कशन आहे हे कुणी आयोजित केलं तर ते भारतीय लष्कराने आयोजित केलंय. कुणी आयोजित केलंय, भारतीय लष्कराने आयोजित केलंय. आणि मग ह्याचं उद्घाटन कुणी केलं तर आपले जे काय आदरणीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहेत, त्यांनी या संवादाचं जे काय उद्घाटन आहे ते केलेलं आहे. आजचे जे काय प्रश्न आहेत हे वन लाईनर स्वरूपामध्येच तुम्हाला सर्व प्रश्न बघायला मिळतात. अशा प्रश्नांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून सर्वाधिक जी काय माहिती आहे ती तुमच्यापर्यंत येऊन पोहोचेल आमच्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या लेक्चर्समधून. धन्यवाद मित्रांनो.